नमस्कार. सामाजिक संघर्षामधून मी अमोल गावडे बोलतो आहे. मुलीनो, हा जो नवरा मुलगा आहे, या मुलाच्या पत्नीचा ॲक्सिडेंट झालेला आहे, हे लक्षात घ्या. आणि हा मुलगा कोल्हापूरमधला आहे. ज्या मुलींना अ, हा जो नवरा मुलगा आहे चालत असेल, तर ही बातमी खरी आहे. त्यांच्या आवाजात स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं आहे ते संपूर्ण पहा. अ, आमचे वार्ताहर अनिकेत बागवे यांनी मुलाखत घेतलेली आहे. तुम्ही ती ऐकू शकता. आणि सामाजिक संघर्षाच्या ज्या सर्व बातम्या असतात त्या खऱ्या असतात. खोटे व्हिडिओ आम्ही प्रसारित करत नाही. समोरच्या आवाजात घेतो. समोरचा व्यक्ती जो असतो त्याच्या आवाजात आम्ही रेकॉर्डिंग घेतो आहे आणि त्यांचा संपर्क देतो आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. बरेच एजंट लोक संपर्क देत नाहीत, फसवाफसवी करतात आणि लग्न जुळत नाहीत. तर इथे तुम्हाला खात्री आहे पूर्ण सगळं खरं चित्र इथे दाखवलं जातं. कुठलेही 2 नंबरचे हे प्रकार केले जात नाहीत. आणि जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर तुम्ही इतर ठिकाणी शेअरसुद्धा करू शकता. आता आपण ऐकूया अनिकेत बागवे यांनी जी मुलाखत घेतली यांची, ती ऐका. आणि तुम्हाला आवडली तर तुम्ही त्यांच्याशी बोलून सविस्तर चर्चा करून लग्न करू शकता. हॅलो. काय म्हटलं? हॅलो. हॅलो. सामाजिक संघर्षामधून बोलतोय. बोला की. कुठून बोलतोय तुम्ही? आम्ही चंदगडवरून कुदनूरवरून बोलतो. ओके. लग्नाचं कोण आहे म्हटलं? लग्नाचं आम्हीच आहे की. काय वय आहे तुमचं? आमचं वय 58 चालू आहे आता. 58 वर्ष. काय करता तुम्ही? आम्ही काय मेकॅनिकल पण करतो, ड्रायव्हिंग काम करतो, स्वतःची शेती आहे, ट्रॅक्टर आहे. ओके. कुठे आहे तुमचं गॅरेज वगैरे? गॅरेज वगैरे स्वतःचं अजून काढलेलं नाही. आता जागा आहे आमची स्वतःची, तिथे केलेलं आहे, शेड उभे करायचा. मग तुम्ही तिथे आता ते कामाला आहात का गॅरेज गॅरेजमध्ये? स्वतःचे स्पेअर पार्टचं दुकान आहे, ते मुलाला बसवलंय. ओके. मुलगा असतो त्या स्पेअर पार्टच्या दुकानामध्ये. किती आहेत तुम्हाला मुलं? मुलं दोघं आहेत. दोन. कसं मुलगी आहेत की आहे, मुली आहेत? मला मुलगा मुलगी दोघं आहेत. ओके. काय आम्हाला म्हणता? त्यांना आधार पाहिजे असलेली व्यक्ती पाहिजे हो. ठीक आहे. म्हणजे कसं आहे, आम्हाला बी ते बरं पडतं शेतामध्ये. कोणतरी बघायला पाहिजे, फॅमिलीला होत नाही काम. मग त्यांची संमती मिळाली म्हणून विचार करायला लागलो मी. ठीक आहे. तुमची पहिली मिसेस? का म्हटलं, पहिली मिसेस आहे, घरी आहे, तिथे काम होत नाही, तिला ऍक्सिडेंट झालेला आहे मोठा. ठीक आहे. मग तुम्ही दुसऱ्यांच्या गॅरेजमध्ये काम करता म्हणता ना? हो. ओके. आणि तुमची मुलं काय करतात? मुलं काय, एकटं शेती सांभाळतो, एकटा दुकान सांभाळतो. ओके. महिन्याला उत्पन्न किती आहे तुमचं? महिन्याला का मुलांची त्यांची प्रॉफिट आहे, आमचे सेपरेट आहे. तुमचं किती महिन्याला उत्पन्न आहे? आमचं काय पाचशे, आमचं कसं आहे, काम येईल तसं आमचं काम वाढतं हो. दिवसाला जर 2,000 रुपये बी कमवतो, 1,000 रुपये बी कमवतो, 500 रुपये बी कमवतो. म्हणजे एक महिन्याला 50,000 इन्कम पकडून चला. हो. महिन्याला 50,000 तसे का नाही, मग ते कसं असतील तसं असते ते. आणि कसं आहे, पावसाळ्यामध्ये जरा सीजन कमी असते. ओके. आता उन्हाळ्यामध्ये सीजन चालू असते ना. ओके. आता पावसाळ्यामध्ये कसं आहे, 15 दिवस पावसाळ्यात तेवढे कामं चालू असतात. गाव कसं म्हटलं तुमचं? कुदनूर आमचं गाव. कोणता जिल्हा आहे तो? ते कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तुम्हाला सामाजिक संघर्षाविषयी कसं काय समजलं? हं? सामाजिक संघर्षाविषयी तुम्हाला कसं काय समजलं? आम्हाला कसं झालं, युट्यूबला बघितलं ना आम्ही. ओके. त्यांच्या जे संघर्षमध्ये अमोल गावडेंना मी फोन केलेलो मी. ओके. त्यांना मी सगळं चौकशी केली. तुम्ही आम्हाला 3,000 रुपये भरा, तुमची जी माहिती आम्हाला द्या म्हटलं त्याने. ओके. आणि बायकोचं कसं आहे, 3 एकर 20 गुंठे त्यांच्या नावावर केलेलं आहे जमीन. ओके. त्यांचं काय अडचण नाही. जमीन वगैरे तुमची भरपूर आहे. जमीन आहे आमची भरपूर. वडिलांच्या नावावर आई वडील आहेत आमचे. आणि आमच्या सामाजिक संघर्ष चॅनलविषयी तुम्हाला माहितीच असेल की एकदम खऱ्या बातम्या वगैरे आम्ही जाहिरात करतो. फक्त आम्हाला कसं आहे, व्यक्ती आम्हाला त्यांचा आधार कार्ड कोणी नसलं तरी चालतंय. त्यांना आधार नसलेला चालते बा. ठीक आहे. त्याला मुलं असो न तर नसो, बरोबर. मग त्या समजून घेणारी व्यक्ती पाहिजे, गरीबाची व्यक्ती पाहिजे आम्हाला. आम्ही अनाथ मुलांची लग्नाशी जमवतच नाही, कारण कोणाचाही काम विश्वास नसतो, कारण की आज इथे उद्या तिथे असं. त्यांना फक्त काय, त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे बा, बाकी काय नाही.
बरोबर बरोबर. अनाथमध्ये दे नाही तर आणि कुठे पण राहून दे. ठीक आहे ठीक आहे. चालेल दोन्ही सर. मुलं पण तुमची गॅरेजच आपले दुकानात दोन्ही मला ते सध्या ते सेपरेट धंदे करायला तो त्यांचं फक्त काय जनावरांचे ते रोज नाही म्हटलं तर 1000 रुपयाचे दूध होतं मुलाचं धाकट्या. ओके ओके. धाकट्या मुलाला कसं आहे जनावरांचा धंदा आहे. बरं. जनावर त्या शेती वगैरे भात होते आमचे 40-50 फुटी भात होते. हां हां. भात होते, ऊस होतोय, ओके ओके. ट्रॅक्टर आहे स्वतःचं. ओके ओके. चालेल मग ट्रॅक्टर ते धाकट्या मुलाला दिलेलं आहे. ओके ओके. आणि भाऊ असतो तो मेकॅनिकल काम करतोय, त्याचं पुढारी असतोय. त्याचं आता कसं आहे घर बांधायला आहेत, आम्ही दोघांची 2 घरं बांधणार आहे. ओके ओके. मग आता कसं झालं जनावरं बांधायला ते फार्म हाऊसनं कुठे जनावर घर मिळत नाही म्हणून शेतामध्ये फार्म हाऊस बांधलं इथं. आता 9.5 लाख रुपये खर्च करून फार्म हाऊस बांधलेलं आहे. ओके ओके. मग त्यांच्याकडनं कसं आहे आम्हाला काही नको, आम्हाला फक्त माणूस पाहिजे आम्हाला. ओके ओके. आम्ही त्यांना शेतामध्ये ठेवणार आहे, गावामध्ये नाही आहे. शेतामध्ये ठेवणार आहात. हां, शेतामध्ये ठेवणार. म्हणजे त्यांना आधार पाहिजे, आम्हाला आधार पाहिजेत. ओके ओके. चालेल चालेल. चालेल सर. चालेल. चालेल सर. ओके. धन्यवाद. असं